विधानसभा निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उभे राहून जिंकण्यासाठी प्रयत्न करायला हिंमत लागते. ती हिंमत मुकेश जीवतोडे यांनी दाखविली. लढणार आणि जिंकणार हे ब्रीद वाक्य घेऊन विधानसभा निवडणूक मैदानात उतरणारा जिगरबाज मुकेश जीवतोडे लढले आणि विरोधकांच्या हृदयाचे ठोके वाढवीत बाजीगर ठरले. वरोरा येथील मुकेश जीवतोडे यांच्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही. वडील माजी सैनिक तर आई गृहिणी आणि चक्कीचा व्यवसाय यातून मुकेशने राजकीय क्षेत्रात उडी घेतली. पक्षातील कार्याच्या बळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पद मिळविले. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला. त्यांच्यात कमालीचे संघटन कौशल्य पाहायला मिळते. तडफदार व्यक्तिमत्व आणि आक्रमक शैली असल्यामुळे युवकांमध्ये ते अल्पावधीतच प्रिय झाले. युवकांच्या या संघटनेच्या बळावर त्यांनी गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे अभियान गावागावात राबविले. या माध्यमातून त्यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पालथे घातले. विधानसभेचा गड सर करायचाच असा निर्धार मनाशी करून त्यांनी निवडणूक जाहीर होण्याच्या 2 महिन्यापूर्वीपासूनच वेगाने काम करायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर वरोरा विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. यानंतरही त्यांनी हार न मानता महाराष्ट्रातील काही ठिकाणी महाविकास आघाडीमधील घटक पक्षात होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीचा दाखला देत या विधानसभा क्षेत्रात देखील मैत्रीपूर्ण लढत व्हावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरली. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील आले होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्षाने एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एबी फॉर्म पाठविण्यात देखील आला होता. परंतु काही तासात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांचा एबी फॉर्म पक्षाने परत मागविला. यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली. या सर्वांनी मुकेश जीवतोडे यांच्या बाजूने राहण्याचा निर्धार केला आणि त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढावी यासाठी हट्ट धरला. या सर्वांच्या आग्रहापुढे मुकेश जीवतोडे नतमस्तक झाले आणि ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अल्पावधीतच त्यांच्या प्रचाराने वाखाणण्यासारखा जोर पकडला. जणू मतदारांनीच त्यांची निवडणूक हाती घेतली की काय असे चित्र संपूर्ण मतदारसंघात तयार झाले होते. कोणत्याही मोठ्या नेत्यांची साथ नसताना त्यांनी विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे केल्याचे पाहायला मिळाले. युवकांचे मोठे संघटन त्यांच्या बाजूने दिसत होते. या संघटनेच्या जोरावर त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे करण देवतळे यांना चांगलीच लढत दिली. ही लढत देत असताना काँग्रेस उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकावर जावे लागले. विजयी उमेदवार आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक 15,000 मतांचा असला तरी 3ऱ्या क्रमांकावर जाणाऱ्या काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्यातील फरक जवळजवळ 25,000 मतांचा आहे. अपक्ष म्हणून या मतदारसंघात मुकेश जीवतोडे यांनी घेतलेली 49,720 मते आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक आहे. यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रातून कोणता उमेदवार निवडून आला यापेक्षा मुकेश जीवतोडे यांनी चांगली लढत दिली हीच चर्चा गावागावात पाहायला मिळत आहे. ते हरले परंतु सर्व मतदारांच्या मनात घर करून गेले. त्यांना मिळालेली मते पाहता त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ते हरले परंतु बाजीगर ठरले असेच म्हणावे लागेल.